कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3च्या विशेष पथकाने एक मोठी कारवाई करत तब्बल 13,25,000 रुपये किमतीचा मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त केला। 19 जून 2026 रोजी मध्यरात्री 3:10 सुमारास पोलीस पथक वडवलीकडून आंबिवलीकडे जाणाऱ्या रोडवर गस्त घालत असताना मंगेशी बिल्डिंगजवळ एका स्कूटीवर बसलेल्या इसमाच्या हालचाली संशयास्पद आढळल्या। पोलिसांनी पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 66.26 ग्रॅम वजनाचा बंदिवान अंमली पदार्थ MD हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अब्बास हैदर सय्यद इराणी याला अटक केली आहे। आरोपी अब्बास इराणी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर खडकपाडा पोलीस ठाण्यात विनयभंग, मारहाण आणि बाल न्याय कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत। अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 23 जून 2026 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे। सदरची धडक कामगिरी कल्याण परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, जितेंद्र ठोके, सदाशिव देवरे, अमित शिंदे, अनिल खरसाण, आकाश बिरपण, चेतन पाटील आणि प्रवीण खांडेकर यांच्या विशेष पथकानं केली आहे। कल्याण येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांचे विशेष पथक हे रात्रीच्या वेळी गस्त करीत असताना त्या ठिकाणी एक संशयित इसम हा संशयित हालचाली करीत असताना निदर्शनास आला। त्यावेळेला अधिकाऱ्याने अंमलदार यांनी त्याला हटकलं आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 13,25,000 रुपये किमतीचा MD हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। त्याच्याकडच्या स्कूटरसह त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली आहे। त्याला मान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दिनांक 23/6 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर झालेले आहे। पुढील तपास करीत आहोत। या अगोदर हा मुलावरती काय गुन्हे दाखल आहेत का? आहे, याच्यावर एक गुन्हा दाखल आहे। 2021चा एक गुन्हा यापूर्वीचा दाखल आहे त्याच्यावर।